पुरोगामी महाराष्ट्राला लाजवेल अशी एक धक्कादायक घटना कोल्हापुरात समोर आली। अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलेच्या अंगातून भूत काढण्याचा अघोरी प्रकार पंचगंगा नदीच्या घाटावर रात्रीच्या वेळी सुरू होता। नेमकं काय घडलं तिथे आपण बघूया हा रिपोर्ट। कोल्हापुरातल्या महिलेला भूतानं झपाटलं। पंचगंगा घाटावर भूत उतरवण्याचा अघोरी प्रकार। पुरोगामी कोल्हापुरात नेमकं चाललंय काय? हे दृश्य आहे कोल्हापूरच्या पंचगंगा नदी घाटावरचं। एका महिलेच्या अंगात चक्क भूत शिरलंय आणि हा मांत्रिक तिच्यावर अघोरी उपचार करून भूत उतरवतोय। अंगात आल्यासारखं ओरडणारी ही महिला मांत्रिक लिंबू फिरवतोय, गुलाल आणि अंगारा टाकतोय। रात्रीच्या अंधारात घाटावर सुरू असलेला हा धक्कादायक प्रकार। नदीकाठी गुलाल, भात, लिंबू, अगरबत्ती असं पूजेचं साहित्य ठेवलेलं दिसतंय आणि मांत्रिकाच्या मंत्रोपचारात महिलेचे 10 ते 12 कुटुंबीय हताश होऊन सगळा प्रकार पाहतायत। रात्रीच्या वेळी नदीकाठी फिरायला आलेल्या काही सुजाण नागरिकांनी हा प्रकार पाहिला आणि त्याचा व्हिडिओ काढला। हा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल झालाय। या व्हायरल व्हिडिओमुळेच पुरोगामी कोल्हापुरात कसे अघोरी प्रकार सुरू आहेत हे सगळ्यांना समजलंय। कोल्हापूर सारख्या पुरोगामी शहरात सार्वजनिक ठिकाणी अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा हा प्रकार आहे। प्रशासनानं त्याची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं केली आहे। तिच्या भोवती जे कुटुंब होतं ते अगदी हताशपणे बघत बसलं होतं आणि मांत्रिक तिच्यावरती काही मंत्रोपचार करत होते, भंडारे अंगारे मारत होते, लिंबू फिरवत होते आणि त्याच्यानंतर त्या बाईची जी हालचाल होती ती अंगात आल्यासारखी होती किंवा भूत ज्याच्याप्रमाणे प्रतिकात्मक ओरडतात तशी तिची अवस्था होती। पण तिला जर काही मानसिक आजार असेल, हा सगळा हातचलाकीचा प्रकार असतो। भोंदू बुवा बाबांना आता ते पकडले जातीलच। पोलिसांनी स्वतः फिर्यादी व्हावं, तर त्यांच्यावरती गुन्हे नोंदवावेत। मला असं वाटतं त्या कुटुंबाचं प्रबोधन व्हावं, त्या स्त्रीला चांगले उपचार मिळावेत। कोल्हापूर सामाजिक सुधारणांचा वारसा लाभलेल्या छत्रपती शाहू महाराजांची नगरी, मात्र तिथंच अघोरी उपचारांच्या नावाखाली अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जातंय। या महिलेला मानसिक आजार असेल तर तिला अघोरी उपचारांची नाही तर वैद्यकीय उपचारांची गरज आहे आणि दुर्दैवानं तिथंच आपण समाज म्हणून कमी पडतोय। कोल्हापूरहून शेखर पाटील सह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।